श्री स्वामी समर्थ. समस्या संपत नाहीत, अडचणी थांबत नाही, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. अशा वेळी देवाकडे साकडे घालण्याची इच्छा मनात प्रबळ होते. श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा, नेमकी काय बोलावे, तर आज या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. समस्या अडचणी असल्या, प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही, कठोर मेहनत आणि परिश्रम करूनही काहीच होत नाही, अशी जेव्हा भावावस्था होते ना, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा नवस बोलण्याची इच्छा मनात प्रबळ होते. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना नवस करण्याचा विचारात आहात तर नेमकी काय करावे, कसे करावे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा. अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो. यासाठी मोठी पूजा करावी, होम हवन करण्याची गरज नाही, असे म्हटले जाते. स्वामींना साधेपणा प्रिय आहे. एकतर सकाळी अंघोळ, नित्यकर्म करत शुभ्रूत होऊन, म्हणजेच सगळं आपलं आवरून किंवा बाकी दिवसभरातलं जे पण आपलं काम असतं ते आवरून घ्यायचं. बाकी दिवसभरात स्वच्छ हातपाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावे. घरातील स्वामींची मूर्ती किंवा तसबिरीसमोर दिवा अगरबत्ती लावावा. स्वामींची मनापासून प्रार्थना करा. स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे हे मागा. संकटे समस्याची जी तुम्हाला जी इच्छा असेल त्यांची मांडणी करा. स्वामींना साकडे घाला. नवस बोलायचं आहे, काय बोलायचं आहे ते बोलून घ्यावे. स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरीच नवस बोलू शकता. आणि स्वामींना नवस कसा बोलावा तर मी ते सांगते. स्वामींच्या घरच्या मठात किंवा घरच्या घरी किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जाऊ शकतो. नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा. तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा. यासह स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी समर्थ महाराज, हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा. स्वामींसमोर नमस्तक व्हा. तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, असा आश्वासित शब्द द्या. स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. एकदा स्वामींना नवस केल्यावर कोणत्या गोष्टीची भान आवर्जून ठेवावे म्हणजे मी सांगते तुम्हाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा स्वामींना नवस बोललेला आणि तो पूर्ण झाला तर जे काही वचन दिले आहे ना ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका. स्वामींना केलेला नवस फेडण्याचे विलंब करू नका, अन्यथा अडचणी समस्यांना सामोरे जावं लागू शकते. स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका. नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे. केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही. अंतःमनातून भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. तुमचे प्रयत्न आणि स्वामीबळ गुरुकृपेसाठी काय करावे. स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा. स्वामी सेवा सुरू ठेवा. नामस्मरण कायम ठेवा. स्वामी चरित्र, सारामृत, गुरु लीलामृत, गुरुचरित्र, स्वामींचे तारक मंत्र यांचे पठण करावे. नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकते हे अनेक घटकांवर अवलंबून आहे असे म्हटले जाते. तुम्ही काय नवस बोलला आहे, किती निष्ठेने आणि श्रद्धेने नवस बोलला आहे, स्वामींवर किती विश्वास ठेवता, स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करता का, इतर लोकांना मदत करता का, सदाचारी आहात का, काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नीतीचा वेळ येणे आवश्यक असते. केवळ नवस बोलून भागणार नाही, प्रयत्नाचा पराकाष्ठा करायला हवी. तुमच्या प्रयत्नांना, कृतींना स्वामीबळ गुरुकृपेची साथ लाभू शकते. तसंच स्वामींची कृपा कायम राहावी यासाठी या गोष्टी करा. स्वामीवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नका. स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा. इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका. इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा. तर मंडळी, तुम्हाला समजलंच असेल. तर माझ्याकडे जेवढी माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत पोचवले. काही शंका असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन काहीतरी असेल.